पालीच्या गणपतीचं दर्शन झालं इकडे की कुठे जेवायचं असा की जो प्रश्न पडतो, तर त्यासाठी इथे जवळ एक लोकेशन आहे, सुखसागर प्युअर व्हेज हॉटेल म्हणून. इथे ऑल्सो थाळी आहे, म्हणजे पंजाबी पदार्थ इतर सगळे पदार्थ इथे आहेत, पण एक महाराष्ट्रीयन थाळीसुद्धा यांची आहे. तर ती आज खाण्यासाठी मी इथे आलो आहे. तर बघू यांच्या थाळीमध्ये आज काय काय येतं ते. म्हणजे प्रसाद घेण्याची सोय आहेच पलीकडे, पण त्याच्या व्यतिरिक्त महाप्रसादाच्या व्यतिरिक्त थाळी म्हणून जे काही अवेलेबल इथे आहे पालीमध्ये ते खायला आज मी इथे आलो आहे. सांगतो त्यांना मी थाळी आणून द्या म्हणून. बघूया इथे काय काय येतं आहे. आणि थाळी येते तोपर्यंत मंदिरातले जे काही सुरेख जे ध्वनी आहेत मंत्रोच्चाराचे ते इथे ऐकायला येत आहेत. बाहेर वातावरण पण अतिशय छान आहे. ओव्हरऑल ॲम्बियन्स मस्त आहे. अशा ॲम्बियन्समध्ये ही महाराष्ट्रीयन थाळी आता काय येते मला त्यात खूप आता इंटरेस्ट वाटायला लागलेला आहे. पाले गावामध्ये ही मस्त थाळी इथे आलेली आहे. काय काय आले ते बघूया. पदार्थ मोजूया ते किती. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 पदार्थ याच्यामध्ये आहेत. आणि इथे दिसते ते वरण आहे, फोडणीचं वरण, आमटी म्हणूया आपण त्याला. दुसरी दिसते ही लाल चण्याची उसळ. पुढे दिसते ती संमिश्र भाजी, मिक्स व्हेज असं म्हणूया आपण त्याला. इकडे ताक दिसतंय आणि इथे हा पायनॅपल शिरा दिसतोय मस्तपैकी. पोळ्यात का चपात्यात ते खाताना सांगतो. आणि ते खिच्चे, कोकणात आलं म्हणजे खिच्चे पाहिजेच. आणि एक लोणचं आलेलं आहे. तर मी खायला सुरुवात करतो आणि सांगतो याच्या पदार्थांची चव कशी येते. त्याच्या आधी एकदा तर या लिमिटेड थाळीची आता मी सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा लुसलुशीत मऊ हाताला लागतील अशा पोळ्या आहेत या मिनटाला. आणि येस, पोळ्याच आहेत, चपात्या नाही आहेत, मल्टीलेअर आहेत. सो पहिल्यांदा मी आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे बेसिक नो फ्रिल आमटी, ही फोडणीचं वरण जास्त ॲप्रोप्रिएट त्याला शब्द आहे. पुढे ही उसळ ॲप्रोप्रिएट शिजलेली आहे. आणि थोडा पंजाबी टाईप मसाला आहे याच्यामध्ये, महाराष्ट्रीयन मसाला नाही आहे हा. पुढे संमिश्र भाजी किंवा मिक्स व्हेज असं म्हणेन झाला. ब्रिलियंट महाराष्ट्रीयन टाईपचा मसाला, टेस्ट अतिशय छान, कोणालाही आवडेल. कोणत्याही वयोगटातले असाल डेफिनेटली आवडेल अशी थाळी आहे. आणि अमेझिंग. मी खायला सुरुवात करतो, मध्ये मध्ये काय वाटतं नक्की सांगतो. लाल चण्याची जी उसळ आहे टेस्टला अतिशय छान आहे. आणि थाळीत एक उसळ पाहिजे, त्या पण ही उसळ आहे. पुण्याच्या साईडला किंवा तर बऱ्याच ठिकाणी कोल्हापुरात सुद्धा बघितलं म्हणजे तिकडे छोल्याने रिप्लेस केलं आहे उसळला. नेटिव्ह आपली जी आहे, मागच्या वेळेस मी पेडमध्ये पण बघितलं थाळीमध्ये, तिथेही लाल चण्याची उसळ होती. अतिशय छान, टेस्टी, प्रॉपर शिजलेली आणि जमलेली. ऑफकोर्स या लोकांचाच तो स्पेशालिटी पदार्थ आहे, तर त्यांना तो जमलेलाच आहे. वा. मिक्स व्हेजमध्ये फ्लॉवर, बटाटा, मटार आणि काही शेंगा टाकलेल्या आहेत त्यांनी. मसाला अतिशय लाईट, अतिशय छान आणि महाराष्ट्रीयन घरगुती जेवण जसं असतं त्या टाईपचं ते बनवलेलं आहे. एक्स्ट्रीम तिखट नाही आहे, एक्स्ट्रीम फिकं काहीतरी आपलं बनवायचं बनवलं आहे तसंही नाही आहे. मस्तपैकी मंत्रियारातले सगळे श्लोक मंत्र ऐकायला येतात येतं जेवताना, छान वाटतं खायला. तर हेच पदार्थ आपल्याकडे पुण्यामध्ये पण असतात, पण पुण्यामध्ये अशी टेस्ट येत नाही. किंवा तुम्ही अजून कोल्हापूरला गेला तर वेगळी टेस्ट, प्रत्येक ठिकाणी आपली वेगळी टेस्ट. इथं येऊनच खाल्ल्यानंतर ही स्पेसिफिक टेस्ट लागते. याचं कारण काय, तर इथे जे बनवताना पाणी जे वापरतात लोकल, त्या पाण्याचे जे काही गुणधर्म आहेत
त्या पदार्थांमध्ये वेगळी चव निर्माण करतात. त्यामुळे असं जर खायचं असेल छान कोकणी, इथे येऊन कोकणातच खाल्लं पाहिजे. पुण्यात बसून कोकणी जे मिळतं ते थोडं 19-20 टाईप्स असते. परफेक्ट कोकणी जेवण आहे, आवडलेलं आहे मला. कोकणात आलो आहे म्हटल्यानंतर पोह्याचे पापड पाहिजेच. हे खिलचे तळलेले मस्त कुरकुरीत आहेत, मला फार आवडलेले आहेत. ताक, वा, मधुर ताक आहे, अतिशय छान. लाईटली आंबट आणि कोथिंबिरीचे बारीक बारीक कण तरंगतात. झकास लागतं आहे. ताक वर्थ आहे, मस्त आहे. पण एक या सगळं लिमिटेड आहे, लक्षात ठेवा. पुढे काय कुठून फॅड आले का माहिती, पायनॅपल शिरा. सो दिस इज पायनॅपल शिरा आणि ॲव्हरेज आहे. प्रथेप्रमाणे पूर्ण थाळी संपवलेली आहे. गर्दी आजूबाजूला वाढत चाललेली आहे आणि या थाळीची प्राईस जी आहे ते आहे फक्त 110 रुपये. सो हंबल प्राईस, जस्ट 110. वर्थ एव्हरी पेनी. पोट भरलेलं आहे आणि थाळी खाऊन छान वाटलेलं आहे. हुशारी आलेली आहे रादर. आता इथून साइन ऑफ करतो. मित्र करू परत पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या कुठल्या तरी थाळीमध्ये.